दॅट्स ग्रेट. अरे काय टेबल रिकामा, काही मागवलं नाहीत का तुम्ही? अरे असं कसं कर, काय तुम्ही पण. वेटर, कसं आहे, आधी पोटपूजा आणि मग जस्ट आणि मग ह्या रिंग्स तुम्ही एक्सचेंज करायच्या, मग त्याच्यानंतर केक भरवायचा एकमेकांना, मग जंगी ब्रेकफास्ट. चला चला, आय एम एक्साइटेड. कम ऑन. एक मिनिट, जरा कॉल आहे, आलोच. माई, मी आणि अक्षय. अक्षयचं तर नावही घेऊ नकोस. घरांकडे तू एकटीच गेली होतीस की नाही? हो, पण एक अक्षरही बोलू नकोस. घाडग्यांची अब्रू घालवण्यापलीकडे काय केलंयस तू दुसरं आतापर्यंत? त्यांची लेक आहे ना ती, काळजी वाटणारच त्यांना. हा. या अमृतानं सगळा गोंधळ घातलाय. काय गरज होती शर्मिष्ठाच्या भानगडीत पडायची? उलट ते लग्न ठरलं असतं तर मला इथे वावरायला आणखीच मोकळीक मिळाली असती. आता सगळ्याच नाड्या आवळल्यासारखं झालंय. त्या ठमकाईनी तर आता तुम्हाला या घरात थांबायची गरज नाही असं सरळ सरळ सांगून टाकलंय. भरीत भर ते अण्णासाहेब उगवलेत दिनकरच्या हातातून सगळ्या चाव्या काढून घ्यायला. म्हणजे माझी बोंब. इथे हात मारला नाही तर 6.5 लाखांचं करायचं काय? कसंही करून आज रात्रीच डल्ला मारायला हवा. एकदाच ते 6.5 लाख दिले की मी मोकळा. काय गोंधळ घालून ठेवलास का अमू तू? पंचायत झाली ना? पंचायत माझी झाली आहे ना, मी बघून घेईन काय करायचं. कुणीही मला काहीही सांगू नका. तुझी कसली डोंबलाची पंचायत झाली, माझी पंचायत झाली. ते भुंगे माझं डोकं खातायत. खड्यांचं तुम्ही करता ते 1 2 का 4. दिनकरराव, माझ्या पार्टनरशिपचा विचार करा जरा. आपल्या दोघांच्याही फायद्याचा येते. हा बरं, मी काही 60-40चा आग्रह धरत नाहीये. 50-50 करूया. डोक्यावर बसू नका. मला जरा विचार करू दे. हो, करा करा, विचार करा. हॅलो, चावी करून हवे अर्जंट. हो, आहे. येतो आलोच. थँक गॉड कियाराचं टेन्शन संपलं. अर्जुन, कियारा, काका यार सगळे एकामागोमाग आले रे अक्षय. तरी नशीब काका जातायत उद्या. म्हणजे मीच सांगितलं त्यांना इथून जायला. आधीच घरातले प्रॉब्लेम्स कमी आहेत का रे, वरून त्यांचा प्रॉब्लेम. आणि ते असताना इकडे मला टेन्शनच यायचं माहितीये. कियाराकडून त्यांनी पैसे उकळलेच आहेत, माहिती नाही इकडे कुणाकडून ते पैसे उकळणार आहेत. काकू, मला माहितीये तुम्हाला त्या विषयावर बोलायचं नाहीये. काकू, एकदा अमृताला तर समजून घ्या तुम्ही. सॉरी, मला खूप उशीर झाला का यायला. ऍक्च्युली उठायला तर उशीर झालाच, पण रात्री मी माझं मंगळसूत्र काढून ठेवते ना. मला बाहेर पडताना रूमच्या लक्षात आलं की मी मंगळसूत्र घातलंच नाहीये. म्हणून मग मी परत रूम मध्ये गेले, मंगळसूत्र घातलं. म्हणून मला उशीर झाला.
सॉरी आई. एवढंच ना? त्याने तुला काय फरक पडतोय? नाहीतरी तू तुझ्या मनासारखंच वागतेस. पुरे नाही आता. पाहिलं मनोहर पंत, आमच्या सुनबाई किती हुशार आहेत. न सांगता सगळी कामं वेळच्या वेळी करतात. हो. पुतणी कोणाची आहे? अगं अमृता, इतकी घाई काय आहे? बघ काय आहे, मला एका पत्रिकेबद्दल अण्णांशी चर्चा करायची होती. काका बोला, पण ऍक्च्युली घरून आईचा फोन आलेला. तुमची पॉलिसी मॅच्युअर झालीये म्हणत होती, त्यामुळे सही तरी करायला जावंच लागणार तुम्हाला. त्यानं जायचं नसेल तर राहू दे, संध्याकाळी जातील ते. हो तेच ना. त्यांना पण पॉलिसी मॅटर आहे ना, त्यामुळे सही करायला तर जावंच लागेल. अरे हो, मग बरोबर आहे. निघालात? हो, अमृतानं तर बॅग सुद्धा आणली आहे भरून त्यांची. आणि त्यांना सुद्धा घाई आहे निघायची. नाश्ता तयार आहे. नाश्ता केल्याशिवाय मात्र जायचं नाही. हा हो. या पेंडंट मुळे तू छान दिसतेस. आवडलं का? काय झालं? काय झालं? अक्षय, हा? काय झालं? मी खरंच सिरियसली सांगते, तू आणि कियारा लवकरात लवकर एकत्र या. नाही सहन होते रे मला. आणि मी हे सगळं का करतेय? तर दोन प्रेम करणारे जीव एकत्र यावेत म्हणून. आणि मी या सगळ्यात किती गुंतत जायचं याला सुद्धा लिमिट आहे ना. आपण करायला जातोय, होतं वेगळंच. तुला पण माहिती, रोज उठून सगळ्यांचा राग, ओरडा, चिडचिड. म्हणते अमृता, आज हे सांगितलंस, उद्या म्हणशील आमची एकच रूम आहे, आमची एकच बेड आहे. काही नकोय अगं आपल्याला. मजा करत होतो मी. चला, चला. अगं ओके ठीक आहे, ठीक. तुला हवंय ना मी जायला बाहेर? मी जातो गच्चीवरती. ओ गच्चीत नको. वसुधा काकू तुला भूत समजतील. तेच सांगतोय मी तुला, म्हणून मी कुठेच जात नाही ना बाल्कनीत ना गच्चीत, इथेच झोपतो. प्लीज ना नको. अरे यार दमलोय, प्लीज ऐक ना अमृता. अरे काय नाही 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 जाणार का सांग ना. अमृता यार, दारू कडनं असं काय करतेस तू? कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना. सांगू काय मी? सांग की बायको चेंज करते म्हणून बाहेर काढ. अरे यार अमृता प्लीज ना, लवकर लवकर. हे बघ, माई आई किंवा काकू बघितलं ना त्यांनी तर लफडं होईल. बुक्का खाईन पाठीवर मी. लवकर ग यार. काम जोखमीच आहे. त्या कुंड्यांच्या मध्ये खजिना आहे, त्या भुरट्यानं कळता कामा नये, नाहीतर सगळी गडबड होऊन जाणार. मग आता काय करायचं? असं करूया की हे फूल आहे ते औषधी आहे. ते कुठल्या तरी औषधी नको, ते फूल कुठल्या तरी एका विधीसाठी पाहिजे असं सांगूया. आणि ते खूप दुर्मिळ आहे.